नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. भोसरी सेंटरमध्ये आजीविका ब्युरो ट्रस्ट 3SK टू व्हीलर मेकॅनिक OJT बॅचचा प्रमाणपत्र व टूल किट वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न. आज भोसरी सेंटरमध्ये आजीविका ब्युरो ट्रस्ट 3SK टू व्हीलर मेकॅनिक OJT बॅचचा प्रमाणपत्र आणि टूल किट वितरण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमात 17 प्रशिक्षणार्थी आणि 7 प्रशिक्षक सहभागी झाले. प्रशासकीय गॅरेज मालक धर्मेंद्र सिंग चौहान, युसुफ भाई, श्री अमोल बुगडे यांनी अनुभव कथन केलं. या कार्यक्रमाचा उद्देश प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देणे आणि आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक टूल किट प्रदान करणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात बहिरू सरांनी स्वागतपर भाषणाने केली. त्यानंतर प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थींनी आपले अनुभव शेअर केले. त्रिमूर्ती इंडस्ट्रीजचे HR श्री नसरुद्दीन सर प्रमुख पाहुणे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. तसेच सिकंदर सरोज यांनी संस्था कशी कामगारांना मदत मिळवून देते, कामाचे पैसे अडकले तर संस्था मदत करते, PF आणि ESICचे सेक्शन घेऊन कामगार यांना शिक्षित करत आहे. यानंतर प्रमाणपत्रे आणि टूल किटचे वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला. हा उपक्रम आत्मनिर्भरता आणि रोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला. आजीविका ब्युरो ट्रस्टच्या टीममधील श्री अमोल लोंढे, श्री बहिरू तळपदे, हर्षला गडदे, सपना मेडे आणि भाग्यश्री गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली. त्यांनी काय केलं की ते हो म्हटले, तुम्हाला जर संधी आला ना, संधीचं सोनं करायला शिका. म्हणजे तुम्ही तेच केलं. तुम्ही काय केलं, जी संधी तुम्हाला आली त्या संधीचं सोनं केलं तुम्ही, बरोबर. म्हणजे जर शिकायला जर भेटते तर आपल्याला ते ज्ञान घ्यायला काही अडचण नाही आहे. तुमचे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र पण तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू, म्हणजे तुम्ही दाखवू शकता. आणि तुम्ही जे आता बोललात ना, ते आमच्या टीमने ऐकून टीम पण उभं राहिली. तुम्ही जे बोलत होता ना आता, तेवढं म्हणजे यांच्या डोळ्यात पाणी का आलं. तुम्ही जे स्वतःचं काय आहे त्यांच्याकडून जे भेटलं ते तुम्ही तर मांडले. आणि आम्हाला छान वाटलं की तुम्ही कुणाला सांभाळत नाही आहे, बहिणीच्या लग्नाचे पैसे दिले. हे सोपं नाही आहे. जरी ते मालक जरी असते, ते मालकावर एक जबाबदारी आहे. माझ्याकडे जो कामगार आहे, जो काम करतोय, माझं जसं पोट आहे तसं त्याचं पण पोट आहे, बरोबर आहे. त्याचं पोट चालण्यासाठी मी जर त्याला आज 1 रुपया दिला तर नक्की त्याचं पोट. तुमच्या दोघांचं घेतलंय ना, याला जे साईड कोण राहिला अजून, कोणाचं काय राहिला? हां, तिघांच्या कोण राहिला आता? सुरुवातीला आलो तेव्हा KG ऑटोमोबाईल्स इंद्रायणी चौकात तिथं कामाला मागे 6-1 वर्ष काम केलं. आज पण संबंध आहेत त्यांच्या घरी जाणं येणं. आपलं पण हे तिथे तेव्हा एक मुलं आपल्याकडे काम करतात. आमची खूप काही चुका झाल्या, पेमेंटच्या नादात आम्ही दुसरीकडे गेलो शिकायला. तसं तुम्ही करू नका ही चुका. पण भविष्यात जेव्हा आपल्याला गरज पडते मालकाची, त्यावेळेस तिथं जाणं येणं हे ठेवलं तर त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच फायदा होतो. त्यांना ज्या अडी अडचणी होत्या, जसं की तुम्हाला यांनी कसं बहिणीच्या लग्नाचे पैसे दिले, एवढं सोपं नाहीये. आणि तो काळ कोणता असेल मला पण माहिती नाही. 10-15 वर्ष झाले असतील त्याला, परंतु त्यावेळेस 5,000 देणं किंवा 10,000 देणं हे महत्त्वाचं नाहीये. तुम्ही 1 रुपयाची मदत केली ना, त्या व्यक्तीला तेवढा सपोर्ट ठेवला ते खूप महत्त्वाचं आहे. युसुफभाई, तुम्ही खूप छान बोललात, खूप छान बोललात. म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की आम्हाला माहिती होतं तो कोण मालक आहे आणि कोण काय, पण आज कळलं की हे पण आज मालक आहे. तुम्ही अजूनही प्रशिक्षक नाही, आता तुम्ही हेल्पर आहात आमच्यासाठी. आता हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुम्ही म्हणतात की मी एवढं मोठा झालो, खूप छान वाटलं आम्हाला. आणि मनापासून खरंच धन्यवाद. धर्मेंद्र दादांचं, सॉरी मी दादाच बोलतो, तुमचं खूप खूप धन्यवाद. त्यांच्यामुळे हे मला ऐकायला भेटलंय आणि त्यांच्याकडनं प्रत्येक मुलगा पुढे जातोय, ते मला खूप अभिमान आहे. थँक्यू. यानंतर मी शेवटी बोलायचं तुम्हाला आता देणार नाही. यानंतर मी अमोल भाऊंना विनंती करतोय की त्यांनी एक बोलावं, त्यांचा अनुभव काय होता. मला माहिती प्रत्येकाला काही झाले जाण्याची, परंतु तुमच्याकडे खरं तर आता सरांनी सांगितलं की कोणत्याही गोष्टीला सातत्य पाहिजे. आता मी शिकत असताना सातत्य म्हणजे कंटिन्यू यायला पाहिजे. आपण गॅप टाकला की विसरतो. प्रत्येक जण विसरलेला आहे. आम्ही नाही म्हणत की तुम्हीच विसरता, मी पण विसरलेले आहे, सगळेच विसरतात. त्यामुळे सातत्य ठेवलं की लवकर शिकतो माणूस. त्यामुळे सातत्य ठेवा. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्हाला किट वगैरे भेटते, जास्त तुम्ही हे होऊ नका, पहिलं परफेक्ट व्हा. एखादं आंब्याचं झाड
लगेच त्याच्याकडून फळाची अपेक्षा धरू नका. वारं आलं म्हणजे कोसळून जातं. चांगलं म्हणजे आपण गावठी आंबा म्हणतो ना भक्कम, तसं खोड भक्कम बनवा, मगच डेअरिंग करा. नाही तर कीड भेटलंय चला टाकूया घे, असं नाही करायचं आपल्याला. मी स्वतः आता माझ्या भावाला बोललो होतो की मला आता गॅरेज टाकायचं आहे, पण भाऊ काय म्हटला परफेक्ट हो, अजून 2 वर्ष अनुभव घे मग टाक. पण त्याचे ते शब्द शिकत असतानाच मला जाणवले आपण अजून परिपक्व नाही. तर त्यासाठी कुठल्याही प्रकारे घाई नका करू, परफेक्ट व्हा आणि मग टाका, मग डेअरिंग करा. आवाज मोठा आला पाहिजे. बस चंद्रकांत माळीजवळ काम केलं मी 6 वर्ष. हो, पहिले जे मला पैसे होते परमेश्वर काम, त्यांच्यापाशी मी 2 वर्षानंतर 6 वर्षानंतर माळीचं काम केलं. नंतर त्याने म्हणजे स्वतः फुल चालू करायचं त्यांना बोललो मी चालू करतो. त्याने म्हणजे ठीक आहे, तुम्ही मला कोणी सपोर्ट मोठं केलं एवढंच. त्याने म्हणजे मालकाचं मालक मी स्वतः 10-12 काम केलं मालकाचं. त्याने मला आधी गेलो मी तिथे कधी मदत करते. त्याने एवढं सांगायचं की पोरं काय करतात 4 दिवस करतात 8 दिवस करतात निघून जातात. आता माझं कमीत कमी 3 वर्षामध्ये माझं कमीत कमी 6 वर्ष सोडलं. पगार द्यायचं सगळं द्यायचं, काय करतात तिथे चांगली पगार घेतात, माझं चांगली पगार देतात, ते तिकडे जातात. त्याच्यामुळे क्वालिटी पण काम करतात, करावी ही माझ्यापेक्षा. दादांचं खूप अभिनंदन. आता बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, ऐकायला मिळतात, बरोबर ना? कारण प्रत्येक जण कुठून ना कुठून तरी शिकून आलेला नसतो, त्याला ट्रेन करावं लागतं, त्यानंतर तो शिकतो, बरोबर ना? आता जसं दादांचं उदाहरण तुमच्या समोर, या गोष्टीतून पण तुम्ही काही ना काहीतरी बोध घेणं खूप गरजेचं आहे. कारण आज दादाच्या नंतर तुम्ही सुद्धा या गोष्टी समोर येऊन हे बोललं पाहिजे, बरोबर ना? तर यासाठी तुम्हाला मी हे जे काही ट्रेनिंग म्हणा किंवा आता तुम्ही त्या ठिकाणी हे करताय, काम करताय, तर ते काम तुम्ही प्रामाणिकपणे करा, तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा, तुमच्या जे काही ट्रेनर आहेत त्या ट्रेनरशी तुम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे. आता दादांचं दुसरं उदाहरण आलं की नाही, म्हणजे ते पण ट्रेनर म्हणूनच काम करत होते आणि आता ट्रेनिंग म्हणून काम करत होते आणि आता स्वतः ट्रेनर झाले, बरोबर? तसं तुम्ही सुद्धा ट्रेनर झाले पाहिजेत असं आम्हाला वाटतं. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या मालक असतील त्या मालकांचा आदर्श तुम्ही घ्या, एवढं फक्त सांगतो. यानंतर आणखी कुणी येणार आहे? वकार दादा. नाही या दादा, तुम्ही या 2 शब्द बोला फक्त. आमच्या गावाची वगैरे नाही का, म्हणजे जिल्ह्याची. आणि ते त्यांनी पण छान बोलणं झालं त्यांचं की त्यांचं काय म्हणणं होतं की तुम्ही काय करताय की विसरू नका, जिथं काम करता तर टिका तुम्ही, बरोबर ना? मी जास्त बोलत नाही बरं का, त्यांनी बोललं मी त्यालाच फक्त देतोय. त्यांनी पण छान माहिती मांडली. आता त्यांचा पण अनुभव आहे की मुलं शिकतायत माझ्याकडं पण, परंतु आता काय होते, मुलं शिकतायत पण मध्ये सोडून जात आहेत. आता युसुफभाईने जो उल्लेख केला तुम्ही सोडून जाऊ नका, मालकासोबत टिका. समीरचं उदाहरण दिलं, समीरभाईचं उदाहरण दिलं की काय झालं, तो चुकला, तो बिना सांगतो मला दांडी मारली, साहजिक तुझ्यावर काहीतरी लाखाची तुझ्यावर जबाबदारी होती त्या दिवशी, त्यांनी मारलं असेल, बरोबर? तर आपल्यासाठी चुकीतूनच शिकत असतो. आता आम्ही पण चुकीतूनच शिकतोय. आता इथं रौनक म्हटलं की मी स्कूलमध्ये कधी बोललो नाही, पण इथं बोललो, बरोबर आहे की नाही? हे प्रत्येकासाठी हा स्टेज आहे, त्यासाठी आम्ही तुम्हाला बोलण्याची प्रयत्न करतो की तुम्ही ते बोलावं. आणि अमोल भाऊंनी सांगितलं की मागची पण त्याने एक बॅच केली होती. आणि आता एक सांगायचं राहिलं, अमोल भाऊंनी आपले वकार भाई आहे त्यांना जोडून दिलं. म्हणजे ही चेन आहे, ही चेन तुम्हाला जोडावी लागेल, ही चेन तुम्हाला करावीच लागेल. एकाला एक जोडलं तर ते आपण पुढे जाणार आहे. म्हणजे तुमच्या ओळखीतून त्यांनी जोडले, ह्यांच्या ओळखीतून तुम्ही आले, ह्यांच्या ओळखीतून पुन्हा हे आले. हे खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. अशीच तुम्ही जोडत राहा, आम्ही नेहमी अशी उपक्रम तुमच्यासाठी आणत जाऊ. अमोल भाऊ नंतर कोण येतं, आता नाव कोणाचं घ्यायचं का काय करायचं? कोणती सगळ्यात इंद्रायणीनगर कॉर्नरला गॅरेज आहे. मी धर्मेंद्र सिंग चव्हाण, मुन्ना ऑटो गॅरेजचा मालक. तर माझं पण असं आहे, मी भोसरीत पहिले आलो होतं, तर भैरवनाथ ऑटो गॅरेज होतं, दीपक भाऊ लांडगे भोसरी असोसिएशनचे अध्यक्ष होते, आता आहे, आता नाही ना, आता नाही. तर मी पण त्यांच्याकडून शिकलं 7 वर्ष. तर खूप चांगलं त्यांनी मला घरच्या सारखं समजलं. मी सगळे व्यवस्थित शिकलं. मग मी इकडे गॅरेज टाकलं. मग गॅरेज टाकून आपलं झालं असेल 28-29 वर्ष. मग आमच्याकडून युसुफ शेखने शिकला, सुनीलने शिकला, असं बरंच जवळजवळ 15-20 पोरं ट्रेन झाली. आणि ते 10 पोरं असं आहे ना की कमवतात. कधी मी जर समजा मागितलं त्यांना ना, तर ते पैसे पण मला देतात.
असं नाही का मोठी अडचण काय असलं मी त्यांना देतो, तर असं मालकाचं आणि कामगाराचं हे राहायला पाहिजे, संबंधी राहायला पाहिजे. संबंध राहायला पाहिजे. नाही तर काय होते, माझ्याकडे तर तसा पोरं कोणी सोडून नाही गेले, सगळे जवळजवळ पूर्ण शिकून गॅरेज टाकले. आता भोसरीचं जवळजवळ 3-4 गॅरेज आहे आणि बाहेर मुंबईला आहे, गोव्याला आहे, UPला आहे आणि लातूरला पण 1-2 जण अजून फोन करतो मला. म्हणजे असं संबंध ठेवायचे, बाकी एवढंच म्हणायचं होतं, दुसरा काही नाही. थँक्यू. प्रत्येक जण आयुष्यात प्रत्येक नवीन काही ना काही शिकतच असतो, बरोबर. आता युसुफभाई जरी असले, आता दादा जरी असले, प्रत्येक जण काही ना काही नवीन जेव्हा येणार त्या नवीनमधून आपण काही ना काही शिकतच असतोय, बरोबर. म्हणजे आयुष्यभर आपण काही ना काही शिकण्यासाठी चाललेलो असतोय आणि नवीन आले की काय अपडेट आले किंवा याच्यात अपडेट काय, प्रत्येक जण पुढे पुढे शिकत असतो. म्हणजे प्रत्येक जण पण प्रत्येकाला मानणारा गुरु असतो, बरोबर. प्रत्येकाला आता हे गुरु सगळे गुरु, प्रत्येक गुरु होणार आहे. जर तुम्ही दुसऱ्याला शिकवता तुम्ही स्वतः गुरु झाला, बरोबर. आता यांनी पण सांगितलं मी पण कोणाच्या हाताखाली शिकलो, हा पण उल्लेख होता महत्वाचा इथं. ज्यांनी युसुफभाई यांचा उल्लेख केला तेव्हा मला छान वाटलं, परंतु यांनी पण दुसरा उल्लेख केला की मला त्यांनी शिकवलं म्हणून मी आता इथं आहे. आणि माझ्या हातून पण आता सुनीलभाईंचं पण नाव घेतलं यांनी, 3-4 माणसं माझ्याकडून शिकले आता आणि बाकीचे बाहेर आहेत 1-7-8, म्हणजे ते पण बाहेर गेले. हे खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी. यानंतर अजून कोणाला बोलायची इच्छा आहे का? कोणाला बोलायची इच्छा आहे का? हां, येस, चालेल, धन्यवाद. या त्यांच्यामुळे आपले अदक सुरेश अदक आहेत, त्यांनी पण त्यांना जोडून दिलंय, बरोबर. धन्यवाद. हां, युसुफभाई तुमच्याकडे खूप अपेक्षा आहे, तुम्ही 1-2 मिनिटं बोलावं. या तुम्ही समीरभाई आता तयारी जेव्हा बोलायची. आता घेऊन बोलू का असं कसं पण बोला जास्त. मला एक बोलायचं होतं, तर गॅरेज मला किती हात होतो. आता आदर साहेब आमचे असे येतं की जेव्हा बोलू तर खूप टाईम जाणार आहे, काय जास्त बोलू शकत नाही. आता मला येऊन कमीत कमी भोसरीमध्ये 20-22 वर्षाच्या वस्ती झालेलं, 22 ते 23 वर्ष. ज्या टायमाला मी इथं आलो होतो भोसरीमध्ये, ज्या टायमाला आलो होतो, एक फाटका शर्ट आणि चड्डी, त्या टायमाला आलो त्या टायमाला दादाच्या ऑफिसच्या समोर दुर्गा माता मंदिर होता पहिला होतं. ते महाराज पण होते. ते मी बोलायचं म्हणजे काय बोलायचं का की माझी परिस्थिती होती त्या टायमाची, राहायला जागा नव्हती, भाड्याने राहायला नाही, मंदिरात राहायचं, मंदिरात निवडं खाऊन दिवस काढले. ही आज मला गर्व आहे, माझा मालक इथं समोरच आहे. पण म्हणजे एक सांगायचं वैशिष्ट्य की माणूस काम शिकताना जो मालकापाशी आहे तो मालक कधीच मालक कमी करत येते कामगार. पण तो कामगार तो काय करतो, येतो उद्या परवा येतो, पगार नाही वाढला, हे काही गोष्टी अशा असतात. तर ह्या गोष्टीला कामगारांनी जो आहे कामगार म्हणून समजत नाही मालक, तो घरचा सदस्य समजतो. आज माझा मालक, मला गर्व आहे, अभिमान आहे मला खूप. आज मी त्या टायमाला फाटका ड्रेस, फाटकी पॅन्ट होती, खायला महाग होतो, राहायला भाड्यात रूम नव्हती. त्या टायमाची गोष्ट आहे, 8-8 पोरं एका रूममध्ये राहायचे आहे. त्या टायमाची गोष्ट अशी आहे, मालकाचं मला आज अभिमान आहे फुल की माझा मालकापासून शिकून मी आज माझ्या मालकाने एवढं सहकार्य केलंय की माझ्या बहिणीच्या लग्नाच्या टायमाला सुद्धा त्यांनी सहकार्य केलेले आहे. ही आज गोष्ट का होतो मनातनं, हे माझ्या मालकाने केला मला, म्हणजे मालकाने केलं म्हणून मी माझा दावा करतो ना मालकाचा. आणि असं नाही की उगाच खोटं बोलतोय, कारण इथं पण आज मी या रूममध्ये जो आहे ना, हे कस्टमर एक माणसाचे ही वाटतो, गर्व वाटतो की आज मला एवढा सपोर्ट केला. माझ्या बहिणीच्या लग्नाला माझ्या चुलत्याने पैसे नाही दिले, 5,000 रुपये नाही दिले सर. ही रिअल गोष्ट आहे, रिअल फॅक्ट आहे. 5,000 जिद्द होती, आज रात दिवस नाईट डे काम करायचं मी. त्या टायमाला असं काम करायचं. मालक कधी मालक गावाला गेले, दुकान स्वतः सांभाळायचं, दुकान स्वतः सांभाळायचं मी. आज स्वतः आई समोर होती. त्या टायमाला स्वतः सांभाळायचं, मालक गेले इंजन काम यायचं नाही मला, मी डिरिंग केली. त्या टायमा अशी डिरिंग केली, बघू म्हणलं आज इंजन मारून. तसं आज माझ्या पोराने आज डिरिंग केली गावाकडे गेल्यानंतर. त्याचं नाव इरफान शेख आहे, त्यांनी आज डिरिंग केली आणि त्याला मी एक शब्द दिले, 2 वर्ष फक्त टिकून राहायचं, दुकान स्वतः टाकून देईल मला. याचं कारण एकच आहे की कामगार आहे म्हणून कामगार समजत नाही मालक. मालकाला 2 पैसे भेटतात. कामगार जो काम करतो कशा पद्धतीने करतो, काय करतो,
ते सगळं मालक बघत असतं. मालक राहू डारो आपलं कर्तव्य की बाबा आपलं दुकान आहे म्हणून सांभाळायला पाहिजे. रिअल आहे गोष्ट बरं काही. आज मी मालक मी सांगत नाही, उद्या तुम्ही पण मालक होणार आहेत. आज मी मालकापासून गेलो, मालकाने मला कधी म्हणलं का माझी गाडी गेली तिकडे? नाही. का नाही म्हणला? किती गाड्या येतात कस्टमर, माझे कस्टमर त्याच्याकडे जात असतात. कस्टमर कुणाकडे जातो? कस्टमर ज्यांना मन लागलं त्याच्याकडे कस्टमर जात असतो. फक्त आपल्या मालकाला मन तोडून नाही राहायचं. रागाच्या भरात माणूस मारतो कधी. माझ्याकडे चूक झाली, संगीतला पण मी हात उचलले, मी रिअल गोष्ट बोलतो. ती चूक का झाली होती ती मला न सांगता दांडी मारली. मी त्यांच्या विश्वासावरती जातो ना, भरोश्यावर दुकानासमोर जातो. त्यांचं कर्तव्य काय बुवा, नाही येतं कोण करायला पाहिजे, मी येतो. म्हणजे गोष्टी सांगायची गोष्ट, मालकाला कोणती गोष्ट लपवायचं नाही. तुम्हाला वाटतं की तू असं का बोलाय, ही गोष्ट रिअल गोष्ट. आणि जो माझी रिअल झाली कंडिशन मी तुम्हाला ती शेअर करतो. अहो साहेब, खायला काय कोणी विचारत नाही, भाऊ विचारत नाही, चुलता विचारत, कोणी विचारत नाही. आजच्या प्लेटला तुम्ही बघा, तुम्ही कोणी विचारत नाही. जो मालक आपल्याला शिकवला, आज ह्यांची कला मी आज अभिमान आहे मला. ती मध्ये बिल्डिंग बांधली, 1 एकर 4 गुंठे, सोलापूर हायवे टच रोड घेतली. 1 एकर 4 गुंठे, 1 एकर 4 गुंठे. ती कुणाची बदलत आहे? माझ्या मालकाची बदलत आहे. ती कला होती म्हणून मी कला असते. मला कोण विचारलं असतात? विचारलं कोण सर? विचारलं कोणी नाही. म्हणजे जो आहे ते मी सेट केलं. मालकाला फक्त सोडू नका. ज्याच्यापाशी राहा तुम्ही, जायची वेळ तर बोलून जावा तुम्ही. थोडं बोलून थांबतो. थँक्यू युसुफ भाई. तुम्ही मागे पण भोसरी पुणे प्रतिनिधी युसुफ शेख.